6 वाजले, किती अंधार आहे हा. उजडलेला पण नाही आहे, काहीच दिसत नाही. वरचं चांदणी वगैरे, फक्त बल्ब दिसत आहे. रोज मी तुम्हाला सूर्योदय दाखवते, पण ते काय होतं, हातात मोबाईल घेतला की ते खूप डुगू 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 हलतं. अरे फास्टमध्ये दाखवणार आहे स्पीडनी, आणि सेल्फी स्टिक घेऊन असं असं मोबाईलला सेल्फी स्टिकला लावून मग तो दाखवते मी. चिमण्यांची कलकलाट सुरू झाली. अंधारातच उडाले भरपूर. तर काल इथं सगळे टरबूजाची रोपं लावली, संध्याकाळपर्यंत लावत होते. हे आपलं नाही आहे, हे मोठ्या भावाचं आहे. त्या दिवशी कमेंट करत होते टरबूजाचं पीक चांगलं आहे, आपलं नाही आहे, हे मोठ्या भावाचं त्यांचं आहे. मी दाखवत असते, कारण आता यांचे बरेचसे व्हिडिओ घेतलेली आहे. आपण टरबूजाचं घेतलेलं आहे, तुम्हाला आठवत असेल ना. आणि दरवर्षी आपण हे दरवर्षी हे टरबूज करतच असतात. तर आपण यांच्याबाबत सगळी माहिती घेतलेली आहे, की कसं करतात ते टरबूज, कसे लावायचे, काय करायचं, त्याच्यात खत कोणतं घालायचं. आणि माझे सर्व जुने सबस्क्रायबरच म्हणत होते की टरबूज चांगले आलं आहे, आमचं तुमच्या टरबूजाचं पीक चांगलं आहे. पण आपलं तर ते आपले नाही. चला आता फिरायला जायचं म्हटल्यानंतर, फिरणं तरी माझं कसं आहे, फार स्वेटर हे घालून जात असते मी, कारण गारठा इतका आहे ना, हात वाकडे होतील. पायात शूज घातलेली आहे, त्यामुळे एवढी थंडी काही वाजत नाही. पण हात उघडे त्याच्यामुळं ते वाजते थंडी. पण फिरणं तर गरजेचं असतं. कसं संध्याकाळी जमत नाही मला फिरायला, तर सकाळीच फिरते. बघू आता संध्याकाळचं. सकाळी कसं कुणी नसतं, आणि संध्याकाळी सगळे असे शेतात वगैरे काम करत असतात, मग अशा वेळेस फिरता येत नाही. फिरायचं म्हणजे फिरता येत नाही म्हणजे नाही वाटत, ते बरोबर नाही वाटत फिरायला. आणि त्याच्यामुळं सकाळी कोणीच नसतं रस्ताभर, आणि मी रस्त्यावरच फिरते. कधी कधी जाते इकडं, पण तिथंही जास्त जात नाही, कारण मका लावेल ना, त्यामुळं. चला आता सूर्य उगवलच आणि तुम्हाला मी दाखवते. बगळे चालले आहे. बगळे दोन इकडे गेले, बाकीचे कावळे तिकडे गेले. हे इकडं बगळे. वाव, हे असं मला लई आवडतं, असे बगळे उडताना मोठे मोठे. छान चालले आहेत. आणि हा कावळा मागून. किती वेळा कलश काढी ती काय माहिती. बघू नंतर. आता लिपस्टिक आणू नये, ती नुसतं हालत आहे. सूर्य बरंच वर आल्यानंतर मी आली सेल्फी स्टिक घेऊन. असं जाऊ दे आता. मस्त पक्षी उडताय. सूर्योदय झालेला आहे, आणि आता काय सेल्फी स्टिक देते नेऊन ठेवून. अजून 10 मिनिट वॉकिंग राहिलेली. सूर्य उगवला. आज थोडी उशिरा गेली, कारण म्हटलं उजाडल्यावरच जा. हे खूप कुत्रे राहतात. हे कुत्रं
मागं नेऊन कधी ते गप्पन धरतील त्यांच्यावर भरोसा नाही. हे एक आणि तिकडं 2-4 कुत्री. मुळं मग मी इकडं लवकर रात्रीचं म्हणजे कसं रात्रीचं कुत्रे लगेच मग भस्कन ओळखत पण नाही ना, ते दिसत नाही त्यांना आणि मग काय डायरेक्ट आपल्यावर भस्कन येतात ते. पाणी दिलं 2-3 दिवस कंटिन्यू, तर बापरे किती फुलं आलेली आहे. वाव वाव मस्त. किती लपलेली पण आहे. सुपर. हा 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 हा. चला दत्त जयंतीच्या वेळेस हे फुलं मी घेऊन जाईन. जरी आवडीचं नसलं तरी पण छान सुगंध येईन मंदिरामध्ये. वाव सूर्याचा प्रकाश माझ्या तोंडावर. वाव आणि सूर्य बघा. वाव किती चमकदार. लख 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 लख. आपल्या ह्या याला आहे ना फळं आली बरं का, तुम्हाला दाखवते. मी कालच परवा पाहिलं पाणी देत होते तेव्हा. या बेलाच्या झाडाचं फ्रूट हे असं असतं. आता वाळलं का ते दिसणं असं पिवळट चॉकलेटी कलरचं होतं हे. आणि हे फळं खातात बरं का, जसं कौठ खातो ना अगदी त्या पद्धतीने आपण हे फळं खातो का काका. कवठासारखं म्हणजे खाल्लं जातं ते गूळ वगैरे टाकून का काय, मला नाही निश्चित सांगता येत कारण अजून खाल्लेलंच नाही हे फळ. आता फर्स्ट टाईम दिसत आहे. पण मग जेव्हा ते तोडलं जातं ना, मागच्या वेळेस येत होते बरं का फळं याला, पण काय व्हायचं की ते किडीचेच निघायचे कारण भरपूर हे ना पानं वगैरे किडले जात होते. मग आता हे बघा, आता पानं पण चांगले, काही किडत नाही आहे, किडले वगैरे नाही. मग फळ नक्कीच चांगलं असेल. मी फोडून बघन ज्यावेळेस पिकल त्यावेळेस आणि बघते खायला कसं लागतंय. काय होतं दिवस उशिरा उगवतं आणि उशिरा उगवल्यानंतर मग ते फिरायलासुद्धा मी उशिराच जात असते आणि त्यामुळं काय होतं मग घरात येणं पण उशिरा होतं आणि मग तेव्हाच कधी 9 वाजतात ते पण कळत नाही असं होतं. मग 9 वाजतात म्हणजे हे सर्व आवरून 9 9:30 पण होतात. तर मग मी असं ठरवलं की सकाळचं खूप गारठं असतं ना, मग बाहेरचं नाही झाडायचं कारण दिवसभर सकाळी कितीही झाडलं तरी दिवसभर पानच भरपूर पडतात. मग संध्याकाळचं झाडायचं. मग अक्कालाही म्हटलं संध्याकाळी लय गारठ्याचं बाहेर नाही यायचं, संध्याकाळचं झाडून घ्यायचं तू पण आणि मी पण. आपण इकडं दोघींनी इकडून मी काढलं आणि तू तिकडून काढलं म्हणजे एकदम दोन्ही पण छान असं स्वच्छ दिसतं. त्याच्यामुळं मी संध्याकाळीच हे झाडत असते. आणि सूर्य बघा. वाव किती चमकदार. लख 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 लख. हा अक्का काही दरवाजा उघडत नाहीये कारण थंडी वाजते ना. आत्ता जस्ट फिरून आले मी. अक्का दूध घेऊन आली इकडं आणि ठेवलेलं आहे. तर अक्का आता कपडे लावणार आहे. तर म्हटलं चला तुम्हाला याची माहिती देते. आपली LG कंपनीची ॲटोमॅटिक असणारी ह्या वॉशिंग मशीनची. आणि मला ताईंनी एक प्रश्न केला होता ही किती लिटरची, मला काही सांगताच येईना ना अजूनही सांगता येत ना. पण हे जे आहेत ना मिलिटर नाही, हे KG मध्ये हे तुम्हाला दाखवते. याच्यावर लिहिलेलं आहे. मी बरंच विचारलं, अक्काला विचारलं पण काय मग त्याच्यावर काही लिहिलेलं पण नव्हतं त्याच्यामुळं. तर हे आधी सुरुवातीला आपण कपडे कसे टाकतो ते दाखवते. याच्यात पावडर टाकून द्यायची. हे पावडर टाकायचं आहे हे. आणि ही आहे 7 किलोची. तर लिटर बिटर काय माहिती नाही आपल्याला. आणि मग आता हे कपडे टाकल्यानंतर तू स्वेटर आणि ते काय एकत्र टाकलं. तर एक स्वेटर पण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि जनरल आपण कसं जर आता एकत्र सगळे कपडे जरी टाकले ना तर आपल्याला कसे क्विक पाहिजे तीच
कशावर लावणार आहे? कर ना चालू. आता आईने ना ह्याच्यावर क्विकवर लावून दिलं, कारण हे 30 मिनिटामध्ये होऊन जाईल, आणि चालू करून दिलं. तर बघा, तर हे अशा पद्धतीने हे आता कपडे लावून दिलेले, आणि आता हे भिजतील. याच्यामध्ये पावडर टाकली आहे, पाणी वगैरे चालू आहे, तिकडं नळ आधीच चालू करून ठेवलेलं आहे. तर हे झालं चालू, आणि हे 30 मिनिटामध्ये हे कपडे सगळे धुवून चुवून पिळून सुद्धा निघतील. आता हे भिजण्याची क्रिया होऊ राहिलेली आहे. हे याच्यामध्ये पाण्याचा आवाज येते. ही पावडर त्याने घेतली काढून, याच्यामध्ये टाकली होती, या मशीननी घेतली ओढून, ती याच्यामध्ये आता दिली टाकून. आता हे भिजले कपडे आणि होईल सुरू. तर आता ठीक आहे, आता हे सुरू होईल. आता तुम्हाला दाखवते मी. तर यामध्ये काय काय हे आता हे हे मिनिट इथं लागला जातो, हा मिनिट, आणि मग हे मिनिट संपल्यानंतर हे पुन्हा जसं चालू केलं त्याच पद्धतीने बंद करायचं आहे. आणि याच्यामध्ये बघा रिन्स आणि स्पिन, हे जे कपडे आहे हे यामध्ये धुवायचे. क्विक 30 म्हणजे पाण्यात पटकन साधं पाणी टाकलं तरी हे निघून जातात. पण पावडर टाकून नाकाने धुवायला टाकले 30 मिनिटाचे. हे वूल म्हणजे आपले लोकरीचे कपडे यामध्ये टाकायचे. हे डेलिकेट म्हणजे जे नाजूक कपडे असतील ना, तर त्याच्यामध्ये डेलिकेटचा अर्थ. त्यानंतर हे स्पोर्ट्सवेअर म्हणजे स्पोर्ट्सचे कपडे आपले जे असतात त्याच्यामध्ये. हे बेबी केअर, लहान मुलांची जे कपडे आहेत. आणि इझी केअरमध्ये सोपी म्हणजे सहज निघणारे. मिक्समध्ये याच्यामध्ये टेरिकॉट वगैरे सर्व काही येणार. कॉटन लार्ज म्हणजे मोठे कॉटनचे, आणि कॉटन म्हणजे आपले कॉटनचे कपडे. तर अशा पद्धतीचं हे सर्व दिलेलं आहे बघा याच्यामध्ये. आणि इकडं बघा, हे इकडं सगळं मिनिट वगैरे हे सर्व दिलेलं आहे, आणि कसं चालू करायचं, कसं बंद करायचं, हे सर्व त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचं ही मशीन आहे. आता इकडं हे 7 किलो म्हणजे याच्यामध्ये वॉशिंग पावडर किंवा आपण धुण्याची पावडर जी आहे ती टाकायची, आणि हे अशा पद्धतीने चालू होतं, आणि हे 30 मिनिटांनी आपोआप बंद होईल. तर आकाने याच्यामध्ये 30 याच्यामध्ये जे 30 असं दिलेलं आहे त्याच्यामध्येच टाकून दिलं आहे स्वेटर वगैरे. पण स्वेटरची वेगळी सिस्टम असते, म्हणजे उडण वेगळे जे कपडे आहे ते धुण्याचे. तर ते वरच्या साईडला तुम्हाला हे पाहिजे इथं दाखवते, हे इथं उडण दिलेलं आहे, आणि त्यामध्ये धुवायचे असतात. पण आता सगळेच एकत्र कपडे होते म्हणून आकाने ते टाकून दिले त्याच्यामध्ये. आता हे मिक्स कपडे म्हटल्यानंतर मिक्समध्ये का नाही टाकले, तर जवळजवळ 1 का 1.5 तास चालतंय, त्याच्यामुळे ती नाही टाकत. ती डायरेक्ट तिला पटकन असे कपडे झाले पाहिजे म्हणून 30 मिनिटावर टाकते. तर मिक्स याच्यावर का नाही टाकला का तो? नाही, मिक्स म्हणजे सगळेच कॉटन वगैरे काही जे असलं ना ते याच्यात हे इथून चालू करायचं. आणि हे जे निघायच्या वेळेस आहे ना, अगदी पिळून वगैरे निघतात. चला जाऊया घरी. खूप वेळ लागलेला आहे, खूप वेळ झाला आहे मला. आणि काकांची पूजा चालू आहे, आणि वाजले किती बघा, 7:15 वाजले. 7:15 वाजता त्यांचे कपडे धुणं आंघोळी सर्व झालेलं असतं, आणि माझं अजून झाडून पण नाही. तर मी नाही कुठं चालली तू? प्रमोदला भेट. चला म्हटलं आता डेमो देतच आहे, तर पूर्ण मी पूर्ण देते. आता 6 मिनिट राहिलेले. तुम्ही 30 मिनिट लावलेलं होतं ना, आता त्याच्यातले 6 मिनिट राहिलेले. म्हणजे 7 किलो म्हणजे 7 लिटरची चीन नाही आहे की नाही, कन्वर्ट केलं तर. चला आता हे 3 मिनिट राहिलेली आहे, आणि 3 मिनिट राहिल्यानंतर जसं 2 मिनिट कपडे भिजायला वगैरे करायला लागले होते, आता तसंच आता शेवटचे जे 2 मिनिट आहे ते 2 मिनिट आता थांबलेलं आहे. म्हणजे असं आता याच्यातलं सगळं पाणी काढून घेऊन राहिलेलं आहे. तर असं ॲटोमॅटिक आहे, पिळावं लागत नाही. एकदा टाकले ना त्याच्यामध्ये सगळं होऊन जातं. इकडचे कपडे आता बरेचसे वॉशिंग मशीनमधून इकडून काढायचे, दुसऱ्या याच्यात टाकायचे, भिजवल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं असं नाही आहे.
तर डायरेक्ट याच्यामध्ये आता होऊन गेलेलं आहे बघा. आता हे सगळे कपडे सुकवले म्हणजे पिळून काढलेले आहे. तर हे बरेचसे सुकलेले राहतात, काहीतरी थोडंसं आंबट गोड असं ओलं राहतं हे. आणि हा ना का झालं एंड. हे पा एक नंतर लगेच एंड होऊन जातं म्हणजे झालं. आणि इकडं थांबलेलं आहे. आता आपण हे बंद केलं आणि मेन जे आहे ते पण बंद केलं. आता तुम्हाला कपडे पण दाखवते. हे बघा स्वेटर दाखवते. स्वेटर, बाकीचे कपडे तर दाखवते. बाकीचे कपडे आता स्वेटरवरूनच दाखवते बघा. किती पूर्ण म्हणजे जसं आपण निथळून काढतो ना, तर त्यावेळेस जसं होतं ना तसं एकदम वाळलं आहे बघा. कुठं पाणी पण दिसत नाही, कुठं थेंब पण गळताना दिसणार नाही, काही नाही, एकदम वाळलेलंच आहे. थोडंसं काहीतरी ओलं आहे किंचित, तर तेवढं घालायचं आहे उन्हामध्ये. झाले पण कपडे आखायचे. 7:30ला स्वयंपाक पण चालू आहे. हे पाय तुम्हाला मी पूर्ण हा जो ॲटोमॅटिक म्हणजे LG कंपनीचा ॲटोमॅटिक मशीनचा जो डेमो दिला आणि त्याची ती माहिती सगळी सांगितली त्याच्यावरची, ते तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा. आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही असा घेऊ शकता. त्याची किंमत आहे 25,000 आणि 7 किलोचं याच्यामध्ये म्हणजे 7 किलो हां, तर हा आहे 30,000चा. आणि सर्व बसून वगैरे मग जातात होतात खर्च वगैरे. 30,000चा 7 किलो म्हणजे किती लिटर याच्यामध्ये कन्वर्ट करा तुम्ही. आणि चला झालेलं आहे. आता हा डेमो पण तुम्हाला दाखवला. आता मी जाते घरी. आणि हां 60 नाही 7. हे काल इकडं या इकडं यांना सगळ्यांना भाकरी खाऊ घालती. सारे येतात सकाळ सकाळी खायला आणि रात्री राखण करायला त्यांच्या घरी. दिवसभर इथं खात्या आणि एवढी काऊन थापत असते काय नो बाई. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक ऋषीचुला. तर आता मी फ्लावर आणि वाटाण्याची काळ्या मसाल्याची रस्सा भाजी बनवणार आहे. आता त्याच्यासाठी आता मी तुम्हाला सगळं साहित्य आता दाखवते काय काय घेणार आहे. तर याच्यामध्ये तीळ घेतलेला आहे 2 चमचे. हे थोडे शेंगदाणे, हे थोडंसं खोबरं, 2 कांदे आणि हरभऱ्याची डाळ हे मिक्सरला वाटून घेणार आहे मी. आता तेल टाकलं आणि ही जी फ्लावर आहे ना मी चांगली अशी फ्राय करून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून आहे ना मस्तपैकी याला चव पण भारी येते. अशी थोडीशी तळल्यासारखी करणार आहे म्हणजे निम्मी शिम्मी जरी होऊन जाते याच्यामध्ये. आता थोडे जिरे टाकले मी. लसूण आपण ठेचून, आलं लसूण ठेचून टाकलं तरी चालेल, पण मी नाही टाकलं. यामध्ये टाकत आहे मी टॉमॅटोनी चव तर भन्नाट लागते. आता यामध्ये जे वाटाणे आहेत बाजूला ठेवले होते ते टाकून याच्यामध्ये. आता मी टाकत आहे जो मसाला वाटून घेतलेला होता तो. चला मसाला चांगला मस्तपैकी परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी टाकत आहे लाल मिरची, काळा मसाला, घरचा काळा मसाला, हळद, धने पावडर आणि हिंग. पण सगळं पुन्हा एक वार छानपैकी त्यांना मिक्स करून घेऊ. मिरा आहे ती पण आपण टाकून घेऊ म्हणजे ना कसं परतली जाईल ती मसाल्यामध्ये. तेलामध्ये आपण थोडेसे तळून काढले होते. आता हे सर्व याच्यामध्ये टाकून देणार आहे. धरले. आता यामध्ये पाणी टाकते. आता शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे आणि आता राहिलंय आपलं फक्त मीठ टाकायचं. तर ते मीठ पण टाकून घेते. आता उरलेली कोथिंबीर वरूनच टाकते मी लगेच.
आता मीठ टाकून घेणार आहे आणि झालं. आता ही आपल्याला शिजून द्यायची, म्हणजे शिजली का झाली 10 मिनिटामध्ये ही भाजी होऊन जाते. भाकरी बरोबर, चपाती बरोबर असं कुस्करून लय भारी लागते ही. 10 कधी वाजत्या कळत नाही. आणि आताच म्हणजे भाजी झाली, आता चपात्या बनवायच्या आहे, म्हणजे 10 वाजायला अजून 10 मिनिटं कमी, पण तरी पण. तर बघा आपली काळ्या मसाल्याची फ्लावर वाटाण्याची भाजी झालेली आहे. आणि हे बघा मस्तपैकी. आणि याच्यामध्ये टोमॅटो टाकल्यानं खूप छान होते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, पण मी जास्त नाही टाकत, फक्त एखादाच टोमॅटो टाकते, जास्त आंबटही नाही आवडत. तर चला आता गॅस तर बंद करून ठेवलेला, आता हे झाकून ठेवते आणि उरलेले भांडे घासून घेते आणि मग चपात्या बनवते.